हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? होप छान असतील. सो आजचा व्हिडिओ व्हॉइस ओव्हरमध्ये असणार आहे. फुल असून सुद्धा तो सकाळी बोलू तर सकाळची सुरुवात आमची 11-12 वाजता काहीतरी झाली होती, कारण की आज माझी सुट्टी होती आणि सोबत माझ्या मम्मीची सुद्धा. आणि स्पेशल म्हणजे आज तुम्हाला माझं घर बघायला भेटणार आहे, म्हणजेच की हा होम टूरचा व्हिडिओ आहे. खरं बोलू तर आता माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे एवढं नाही आहे, सो त्यामुळे मला माझा हातानेच व्हिडिओ शूट करावा लागतो आहे. त्यामुळे दाखवणारसुद्धा मी आणि माझीच भाषा मी बोलणार, असं झालं होतं. थोड्या दिवसानंतर ट्रायपॉड वगैरेसुद्धा गेलं. खरं बोलू तर आता जास्त फॉलोअर्स वगैरे वाढलेले नाही आहेत माझे, त्यामुळे सध्याला थोडंफार सॅडनेस वाटते आहे, कारण की असं वाटतं आहे की फॉलोअर्स वगैरे वाढत नाही, सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत. पण मला कळत नाही, तुम्ही बघतायत व्हिडिओ तर काही चुकतं आहे माझं तर कमेंटमध्ये मला सांगा तरी, की माझं हां बाबा की तुझं असं असं काहीतरी चुकतं आहे, तर मी जास्त प्रयत्न करेन की ते नीट दिसेल. हा माझा घराचा एंट्रेस वगैरे होता. आणि खरं बोलू तर घरामध्ये जास्त काय नाही, सोफा, बेड, देव मंदिर आणि डायनिंग टेबल वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, असं नाही आहे. आणि सोफ्यावर फ्रेम लावलेले आहेत. आणि आमच्या घरचं मंदिरसुद्धा खरंच खूप लहान आहे, असं नाही आहे, मोठं घेईन नंतरला. पण आता सध्याला घर छोटं पडतं आणि सामान जास्त असं झालं होतं. किचनसुद्धा माझं खूपच जास्त आज मेसी होतं, बिकॉज आम्ही लेट उठलो होतं, तर मम्मी नाश्ता वगैरे बनवायची तयारी चालली होती आमची. त्यामुळे आता येते माझ्या बेडरूमची बारी, तर इथे धुवायचे कपडे वगैरे पडलेले होते. आणि हा माझा बेडरूमचा असा काहीतरी लुक होता. बेसिकली जे मी स्टिकर्स आणले होते, म्हणजेच की पोस्टर, ते सगळे लावल्यानंतरसुद्धा बऱ्याच गोष्टी अशा मला भेटल्या नव्हत्या. मी मिशोवर, फ्लिपकार्टवर बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, कारण मला वॉर्म लाईट पाहिजे होती, की कदाचित बल्ब पाहिजे होता. तसासुद्धा मी बघितला होता, पण तो पण नाही भेटला. आणि माझ्या प्राईजमध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये लाईट भेटत नव्हती मला. त्यामुळे थोडे दिवस थांबायचा विचार केला, की मी एकदा दुकानावर सुद्धा जाऊन बघेल. आणि हा माझ्या नानांचा फोटो. आता खरं बोलू तर नातेवाईक एवढे माहिती नाही आहेत मला, तरीसुद्धा हा फोटो मी ॲक्च्युली माझ्या बहिणीकडून काढून आणला होता फोनमध्ये. आणि हा बनवायला ॲक्च्युली आम्हाला इथे 2500 किंवा 1500 रुपये काहीतरी लागले होते. आता खोटं का बोलायचं, म्हणून मी खरं सांगते की एवढं मला प्राईज लागला ॲक्च्युली या फोटोला बनवायला, कारण की पहिला हा फोटो खूप विचित्र होता. याचे डोळे वगैरे खूप वेगळ्या पद्धतीचे झालेले होते. पण नंतरला खरंच फोटोग्राफरने एवढा भारी फोटो बनवून दिला होता ना, खूपच छान दिसत होता. सध्याला अलमारी घेण्याचा काहीच विचार नाही आहे आमचा, तर त्यामुळे मी असं काहीतरी ॲक्च्युली सेटअप केलेलं आहे. बिकॉज आमचे सगळ्यांचे कपडे याच्यामध्ये आहेत, जे आम्ही रेग्युलर घालतो. आता खरं बोलू तर कपडे समजा जास्त माझेच आहे तिथे, त्यामुळे आम्ही असे रॅक बनवून घेतलेले होते. आणि वर हे मला जे ॲक्च्युली टॅडी वगैरे भेटला आहे, ते ॲक्च्युली माझ्या क्लासमेटने वगैरे मला गिफ्ट दिलेले आहेत, जेव्हा मी शाळेत होते. आता लिटरली खरं बोलू तर माझ्या रूमचा लुक आणि पूर्ण झालेला नाही आहे, पण मला हा रूम एवढा आवडायला लागला आहे ना, सांगू नाही शकत. आणि हा छोटासा टेबल जिथे मी कधी कधी ड्रॉइंग किंवा अभ्यासाला बसते. आणि हा आता खूप मेसी आहे ॲक्च्युली, दाखवायचं तर नव्हतं ॲक्च्युली. ड्रेसिंग टेबल सध्याला घेतलं नाही, जसं मी सांगितलं आहे तुमच्या सगळ्यांना, सामान जास्त झालं आहे आणि रूम छोटं असं काहीतरी. आणि हा क्लेचर ॲक्च्युली एक नवीन क्लेचर आहे, दुसरा पण हा नवीन आहे, आणि त्याच्यानंतर बाकी सगळे मम्मीचे आहेत माझ्या. सो असं काहीतरी माझं ॲक्च्युली ड्रेसिंग टेबल आता छोटासा तुम्ही म्हणू शकता, बिकॉज जेवढं मी अफोर्ड करू शकते तेवढंच मी या रूममध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हा रिबन मिरर, म्हणजेच की आता खरं बोलू तर ते रिबन मला ॲक्च्युली फॅनच्या वर लावायचे होते, पण ते काही शक्य झालं नाही, कारण की टेबल जास्त मोठा नव्हता आमच्याकडे. त्यामुळे हे मी मिररला डेकोर केलं होतं ॲक्च्युली. आणि हा मिरर लिटरली मला 100 रुपयामध्ये स्टिकर मिळाला, मी आणला होता, म्हणजे ऑनलाईन मिशोन मागवलेला होता. आणि हा छोटासा एक कॉर्नर आहे, जिथे की मी हा जो शेल्फ असतो तो बसून घेतलेला आहे. आणि बाकी सगळं इथं माझं मेकअपचं किंवा बेसिक जो असतं तेच आहे, म्हणजे बॉडी लोशन, ऑइल आणि बाकी सगळं फाउंडेशन वगैरे वगैरे. पण जास्तच म्हणजे की इथं नेल पॉलिश जास्त आहेत, बिकॉज मला नेल पॉलिश लावायला खूपच जास्त आवडतं. आणि ॲक्च्युली माझी मम्मी एवढं नाही लावत, बट माझ्यामुळे तिचं लाणंसुद्धा होतं आणि तीसुद्धा लावते ॲक्च्युली, बिकॉज मला जास्त आवडतात. आणि नंतरला मग आम्ही नाश्ता करायला बसलो. आमचा नाश्ता जास्त काही नाही, तर माझ्या भावाने चाय बनवला होता, मी ब्रेड भाजले होते आणि मग अशी मेहंदी काढत होते ॲक्च्युली नाश्ता करत करत. पण लिटरली ही म्हणजे अचानकमध्येच काढली मी. आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की यार हिने कुठून शिकली किंवा काय. नाही, मला हर एक गोष्ट येते आणि माझं म्हणणं एकच आहे की कोणत्याही मुलीला हर एक गोष्ट यायलाच पाहिजे. तुम्हाला कोण कधी असं बोललं नाही पाहिजे की तू हे नाही करू शकत किंवा हे तुझ्याकडून होणार नाही. तसं मी स्वतःला माझा प्रयत्न करते की मी तशी व्हायला पाहिजे, बिकॉज मला हर एक गोष्ट यायला पाहिजे असं मला वाटतं. ड्रॉइंगपासून ते मेहंदी, रांगोळी वगैरे वगैरे सगळे हर एक गोष्टी. सो आता मी रेडी झालो होतो बाहेर जाण्यासाठी. बेसिकली संध्याकाळचा टाईम होता, कारण की दुपारी आम्ही झोपलो होतो आणि दुपारी झोपण्याचं काही दाखवायचं ॲक्च्युली मला स्पेशल वाटलं नाही. आणि घरातली कामंसुद्धा आमची बऱ्याचपैकी रात्रीच आम्ही करून घेतो, कारण की नंतरला मग उठून आणि मग जायलासुद्धा ॲक्च्युली कामावर खूप जास्त लेट होतं. सो आम्ही
एक खरं बोलू तर आता मी तुम्हाला सांगू नाही शकत, पण आम्ही असं भाऊ बहिणींनी जुगाड केलं आहे आणि माझ्या भावाने पण इथे मला सपोर्ट केला आहे. सो आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आम्ही शावर लावायचं होतं ॲक्च्युली मला, आणि स्टीलचं खूप महाग पडेल म्हणून मी प्लास्टिकचं लावायचा विचार केला होता, पण तो चांगला दिसणार नाही म्हणून माझ्या भावाने माझ्या या गोष्टीमध्ये साथ दिली. आणि बघा तुम्हाला मी ॲक्च्युली म्हणजे मी सांगू नाही शकत यार, आम्ही दोघांनी एवढी कलाकारी केली आहे ना. 0 बजेटमध्ये तुम्ही 20 रुपयामध्ये फक्त हे लावू शकता. आता खरं बोलू तर मला हे नाही दाखवायला पाहिजे होतं, तरीही मी दाखवणार असं म्हणून मी छोटासा प्रयत्न केला. म्हणजे आता खरं बोलू तर ते आपण जे बेसिनला नळ लावतो ना, जे काही अशी ट्यूब असते छोटीशी, किंवा पाणी बरोबर त्याच प्रेशरमध्ये यायला पाहिजे, त्यामुळे तर मी ती लावली होती ॲक्च्युली तिथे. आणि माझा भाऊसुद्धा होता इथे मदतीला, असं नाही आहे. म्हणजे आम्ही हे दोघांनी मिळून जुगाड केलं. आणि लिटरली खरं बोलू तर हे शॉवरपेक्षा पण जास्त बेटर असेल असं मला वाटतं. आणि मी सुद्धा ट्राय केलं आहे, बिकॉज मी आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलेली होती आणि खरंच खूपच जास्त छान वाटतं आहे. आणि त्या कारणामुळे हाय पांडुरंगा असं म्हणत माझं म्हणजे लिटरली मला एवढं हसं येत होते ना, खूपच जास्त मला हसायला येत होतं की मी हे सगळं तुमच्या सगळ्यांना दाखवते म्हणून. पण असू दे म्हटलं, माझी फॅमिली तुमच्यासोबतच शेअर करणाऱ्या हर एक गोष्टी. आणि या चक्रामध्ये माझ्या भावाने या कटरने स्वतःचं बोटसुद्धा कापून घेतलं. असं एक मोठासा कट आलेला आहे त्याच्या बोटाला. असं ते म्हटलं. आता आम्हाला जायचं होतं बाहेर. आणि खरं बोलू या मेहंदीचा कलर म्हणजे मी लावली होती मिनिमम 2 किंवा 3 तास, पण एवढा भारी आला ना, आउटस्टँडिंग यार, मी सांगू नाही शकत तुमच्या सगळ्यांना. बॅक साईड तर एवढी भारी दिसत होती ना, खूपच जास्त मच बेटर. मला असं वाटलं की मिनिमम ही रंगली तरी. आणि माझा आजचा आउटफिट असा होता की क्रॉप टॉप होतं ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलरची ट्राउझर. आणि माझी मम्मीसुद्धा, म्हणजे आता खूप लोकांच्या असं वाटत असेल की यार मम्मी आहे तर मम्मी सूट वगैरे किंवा साडी वगैरे घालत असेल. सो नाही, आम्ही पुण्याला राहतो आणि बेसिकली माझी मम्मीसुद्धा ट्राउझर वगैरे घालते, कारण की मीच तिला सांगितलेलं आहे. कारण की छोट्या मनापासून तिनेच आम्हाला सांभाळलेलं आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, मी एका लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आता खरं बोलू तर ती मला सांगत होती मध्ये की बंद करून टाक व्हिडिओ वगैरे किंवा काय, किंवा सबस्क्राईबच वाढत नाही त्यामुळे. पण मी म्हटलं असू दे, कारण की मला माझा प्रयत्न कायम म्हणजे ठरवायचा आहे की हां, मी प्रयत्न जेवढे होऊ शकतील तेवढे मी प्रयत्न करणार. मी कधीच कोणत्या गोष्टीला सोडणार नाही की माझ्याकडून होत नाही आहे बाबा तर मी सोडून टाकेन. सो नाही, असं अजिबात होणार नाही आहे. खरं बोलू तर मला असं वाटतं कोणत्याही मुलीने कधीच कोणत्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे. हर एक गोष्ट ट्राय करून बघितलेली पाहिजे. आणि मी माझी छोटीशी फॅमिली बनवायची आहे म्हणून मी ते यूट्यूबवर आलेली आहे. सो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटेल कदाचित मला. रात्रीचा दिवस आणि सकाळचा दिवस माझा असं काहीतरी होता. या रूममध्ये सुद्धा माझ्या बेडरूममध्ये ट्यूबलाईट लागणार आहे, तर लवकरच तुम्हाला ते पण बघायला भेटणार आहे. मिनी ब्लॉगला सध्या रिव्ह्यूज कमी येत आहे. सो प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा. आता खरं बोलू तर तुमचे ते थोडेसे लाईक कोणाची तरी आयुष्य बदलू शकतात, किंवा थोडेसे सबस्क्रायबर. तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ काढते तर काढू दे, आपण सोडून टाकूया, पण नाही, जर तुम्ही सपोर्ट केला तरच समोरचं पुढे जातं असं कदाचित मला वाटतं. आणि मला सुद्धा पुढे जायचं आहे. मला माझी मम्मीची गरिबी आता नाही बघवत असं मला वाटतं आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. आणि आजचं कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये हे सुद्धा नक्की टाका. आजचासुद्धा मिनी ब्लॉग येणार आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा. सो प्लीज बघा, लाईक करायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.